स्वागत आहे. तुम्ही पाहू शकता, की काल एक व्हिडिओ आपण अपलोड केला होता, की आज निफ्टी काय लेव्हल्सला वर्क करू शकतं किंवा सेन्सेक्स काय लेव्हलला वर्क करू शकतं आणि आज एक्झॅक्ट त्यानंतर आपले खूप चांगल्या प्रकारचे ट्रेड झालेले. म्हणजे कालचा एक तुम्हाला रिकॅप मी देतो, की कालच्या ट्रेडमध्ये आपण पाहिलं होतं, की किंवा काल आपण सांगितलं होतं, की सेन्सेक्समध्ये 26,100च्या खाली जर आपल्याला एखादा ट्रेड भेटला, तर तिथं आपण पुट साइडसाठी तयार राहायचंय. म्हणजे या लेव्हलला इथे सांगितलं होतं. बरोबर इथे काय सांगितलं होतं, की एक बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न जर बनला या लेव्हलला, रेड कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला एखादा आणि इथं क्लोजिंग झाली याच्या खाली, तर इथं आपण एंटर करणार आणि तुम्ही एक्झॅक्ट पाहू शकता, की मार्केट ऑलमोस्ट तिथनं किती खाली आले, तर 200 पॉईंटची मार्केटने आज मुवमेंट दिलेली आहे. त्यामुळं आपल्या जे लेव्हल्स असतात किंवा आपल्या जे अनालिसिस आहे खूप चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये वर्क करते. तुम्ही त्यानुसार थोडंसं स्टडी करायला चालू करा. म्हणजे तुम्हाला अजून चांगले-चांगले बेनिफिट तुम्हाला मार्केटमध्ये भेटतील. इंडेक्स कसं आहे, की इंडेक्स हे खूप व्हॉलेटाईल असतं. पण आपण त्याला खूप मायक्रो लेव्हलला, खूप सिंपल लेव्हलला सगळं सांगत असतो. त्यामुळं आपले व्हिडिओ तुम्हाला जसे-जसे आवडत जातील तसे तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. यानी मला एन्करेज भेटतं, की मला उत्साह भेटतो, की तुम्हाला याचा फायदा होतो. आता आपल्याला काय करायचंय, की कालचं एनालिसिस तर आपण पाहिलं, म्हणजे आज जे होणार होतं. तर आता उद्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं? सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, की आजचा डे हाय आणि लो मार्क करायचा आहे. आता तुम्ही लो पाहू शकता, की इथे बरोबर एका लेव्हलला आहे. लो या लेव्हलला आहे. आता इथे एक काय माहिती का? आजचा लो आणि हाय मार्क केल्यानंतर मार्केटमध्ये एक पॅटर्न बनला होता किंवा एक ट्रेंड लाईन होती, अप ट्रेंड लाईन. बरोबर मार्केट याच्यावर इथं पहिल्यांदा सपोर्ट घेऊन जात होतं. त्यानंतर काय आलं, की या ट्रेंड लाईनच्या खाली रेड कॅन्डल क्लोज झालेली आहे. आणि तुम्ही इथं पाहू शकता, की हा खूप मेजर सपोर्ट आहे. म्हणजे इथं रिसेंटली पण मार्केटने खूप वेळा सपोर्ट घेतलेला आहे या लेव्हलला आणि आत्ताही याच लेव्हलला सपोर्ट घेतलेला आहे. मग आता आपल्याला याच्यापुढे काय करायचंय, की तुम्ही 1 हॉवरला पाहू शकता, की ही लेव्हल खूप इम्पोर्टंट आहे. 25,884 म्हणजे आपण 25,880 ही लेव्हल कन्सिडर करूया. आपण 5 मिनिट्सला आलो. आता आपल्याला मंडेला किंवा उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा, ही जी लेव्हल आहे 880 ची. या लेव्हलला जेव्हा या लेव्हलच्या खाली एखादी आपल्याला बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळेल विथ व्हॉल्यूम, तेव्हा आपल्याला पुट साइडसाठी अपॉर्च्युनिटी भेटू शकते. लेव्हल लक्षात करून घ्या, की 25,880 या लेव्हलला आणि त्याचं ऑलमोस्ट टार्गेट किती जाऊ शकतं, तर तुम्ही पाहू शकता, की इथे टार्गेट किती जाणार आहे. तर याचं जर खाली ओपनिंग क्लोजिंग झाली, तर मार्केट ऑलमोस्ट 100 पॉइंट किंवा 25,765 म्हणजे या लेव्हलपर्यंत इथे जाऊ शकते या झोनमध्ये पूर्णपणे. हे झालं वन साइड. त्यानंतर काय होऊ शकतं, की मार्केट समजा आत्ता आहे 25,932 आणि हे 25,880 समथिंग लेव्हलला आलं आणि समजा इथे एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला. जसा इथे प्रिव्हियसली खूप वेळा बनलेला आहे. तर आपल्याला काय करायचंय तेव्हा आपण बाय साइडसाठी वेट करायचं. जेव्हा एखादा हॅमर पॅटर्न बनून त्याचा ग्रीन कॅन्डलस्टिक पॅटर्नने ब्रेक होईल, तेव्हा काय करतात मार्केटमध्ये युजुअली आपण अपसाइडसाठी एंटर करतो. आणि याचं टार्गेट काय असणार आहे? सगळ्यात निअरेस्ट टार्गेट पहिल्यांदा असणार आहे 25,980. त्यानंतर दुसरं टार्गेट असणार आहे 26,000 सॉरी 31. हे झालं अपसाइडसाठी. जर मार्केट या लेव्हलला इथे कुठे जर आपल्याला एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळाला, तर हे वरच्या साइडचे टार्गेट झाले. त्यानंतर समजा असं होऊ शकतं, की मार्केट उद्या गॅप अप होऊ शकतं किंवा फ्लॅट ओपन होऊ शकतं किंवा अप साइडला जाऊ शकतं. गॅप अप ओपन झालं तर आपल्याला या लेव्हलला कुठे जर मार्केट मिळालं 25,980 समजा या लेव्हलला मिळालं, तर इथं आपल्याला पहिल्यांदा वेट करायचं. एक अर्धा तास ते पाऊण तास किंवा 1 तास तुम्ही वेट करा. इथंच मार्केट राहतंय का? किंवा याच लेव्हलला जर मार्केट खूप वेळ झालं सस्टेन करत असेल, तर इथं एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न किंवा आयदर बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न भेटतोय का? अप साइडसाठी बुलिश पाहिजे, डाउन साइडसाठी बेअरिश पाहिजे. हे पॅटर्न आपल्याला भेटतात का इथे पाहायचंय. समजा एखादा इथे बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न भेटला, तर अप साइडचं टार्गेट काय आहे? तर इथं ऑलमोस्ट आपल्याला एक 50 एक पॉइंटचा इथं आपल्याला इझिली टार्गेट भेटून जाईल 26,031. समजा जर गॅप अप होऊन डायरेक्ट मार्केट उद्या 26,000च्याच वर ओपन झालं,
तर आपल्याला 1 तास कम्प्लिटली वेट करायचा, की इथं मार्केट काय रिएक्ट करते, कोणता पॅटर्न बनवते, हे पाहणं खूप गरजेचं आहे. जर आपल्याला इथे दिसलं, की मार्केट या 26,000च्या वर लेव्हलला इथं सस्टेन करते, तर आपण परवासाठी कॉलसाठी विचार करूया. मार्केट सध्या आज खूप स्ट्राँगली बेअरिश साइडला आलेलं आहे किंवा डाउन आलेलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला पुट साइडसाठी ट्रेड भेटतील का हे पाहणं गरजेचं आहे. आलं लक्षात? सॉरी. आता हे झालं निफ्टीचं अनालिसिस. त्यानंतर आपल्याला काय करायचं तर सेन्सेक्समध्ये पाहायचं. आता कालच सेन्सेक्समध्ये मला वाटतं याच्यामध्ये आपण हे केलं होतं, की जर ही लेवल जर ब्रेक केली 85,500 त्यानंतर मार्केट इथं जर एखाद्या बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्ननी क्लोजिंग दिली, तर आपण फर्दर डाउन साइडसाठी विचार करू. आणि आज पाहू शकता का तुम्ही मार्केट परफेक्टली याच्या खाली इथं क्लोजिंग दिली. रेड कॅन्डल इथं बनली एक बेअरिश मारुकुजू सारखी. प्राइस कंटिन्युअसली खाली आली. ऑलमोस्ट 600 पॉइंट याच्यामध्ये आले. 600 पॉइंटचा याच्यामध्ये टार्गेट अचीव्ह झाला. आता तुम्ही डेली टाइम फ्रेमला पाहू शकता, की काल आपण इथे सांगितले होते, की हा आपला नो ट्रेडिंग झोन आहे. आणि मार्केट याच्यामध्ये गेलेलं नाहीये. आता आपल्याला काय करायचंय तर सगळ्यात पहिल्यांदा याचा हाय आणि लो मार्क करून घ्यायचा. इथे हाय लो मार्क झाला. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की इथे पास्टला पण इथे एक हॅमर सारखा पॅटर्न बनला होता. मार्केटने इथनं वर गेलं होतं मार्केट. आपण आता 1 आवर टाइम फ्रेमला जाऊया. इथे या लेवलला खूप चांगला सपोर्ट आहे. 84,900 असं कन्सिडर करा. 14-15 पॉइंट्स मागे पुढे आहे या लेवल. आता काय होईल माहिती का मार्केटमध्ये तर ही जी 84,900 ची लेवल आहे याच्या खाली जर आपल्याला एखाद्या बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न भेटला तर आपल्याला पुट साइडसाठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी भेटू शकते. आणि आपलं टार्गेट कुठे जाऊ शकतं माहिती आहे का तर ऑलमोस्ट या लेवल पर्यंत. म्हणजेच एक 400 पॉईंटचं टार्गेट आपल्याला इथे इझिली मिळू शकतं. जर याच्या खाली जर कॅन्डल बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्ननी क्लोज झाली विथ रेड वॉल्यूम तर आपल्याला इथं पुट साइडसाठी अपॉर्च्युनिटी भेटू शकते. समजा उद्या मार्केट गॅप अप झालं तर आपल्याला काय पाहायचंय की हा फर्स्ट रेजिस्टन्स आहे 85,200 याच्यावर एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न भेटला तर आपण फर्दर अपसाइड साठी विचार करूया आणि त्याचा टार्गेट ऑलमोस्ट या लेवल पर्यंत जाईल 85,481. म्हणजे तुम्ही बघू शकता इथे पण आपल्याला ऑलमोस्ट एक 400 पॉईंटचं टार्गेट मिळेल. पण कधी 85,180 85,180 ला ते 85,481 म्हणजे किती 400 पॉईंटचं टार्गेट अपसाइडसाठी. लेवल काय आहे या लेवलला. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता 84,800 या लेवल पासून डाऊन साइडला टार्गेट किती आहे 84,000 ऑलमोस्ट 500. म्हणजे इथे पण काय तर 400 पॉईंटचा आपल्याला टार्गेट मिळू शकतो. सिंपल अनालिसिस याच्यामध्ये. समजा उद्या मार्केट ओपन झालं आणि याच लेवलला 84,900 ला जर इथं सपोर्ट घेतला तर आपण अपसाइडला टार्गेट काय असणार आहे तर हे 85,200 हे आपलं फर्स्ट टार्गेट असणार आहे. समजा मार्केट उद्या या लेवलला ओपन झालं, गॅप अप ओपन झालं 85,500 समथिंग लेवलला, तर इथं आपल्याला पुट साइडसाठी एखादा ट्रेड भेटतो का हे पाहणं गरजेचं आहे. आलं लक्षात? सिंपल ट्रेड आहे. तुम्ही रोज आपले व्हिडिओ पाहत जा. तुम्हाला नक्कीच याने चांगल्यात चांगला फायदा होईल. आपलं Instagram अकाउंट आहे. तुम्ही त्यालाही फॉलो करा. त्यातनं तुम्हाला खूप चांगल्या-चांगल्या रील्स पाहायला भेटतील. त्यातनं तुम्हाला नॉलेज चांगल्या प्रकारे गेन होईल. आणि आपला व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला नक्की शेअर करा. याने मला खूप चांगलं प्रोत्साहन भेटतं, की तुम्हाला हे व्हिडिओ आवडतात आहे. तुम्हाला येणारे प्रॉब्लेम्स कमेंट्समध्ये शेअर करा. मी त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवेल. ओके. थँक